गगनबावडा तालुक्यात समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे। अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या कारभारात अनागोंदी सुरू आहे। त्यामुळे या शाळेचा कारभार राम भरोसे सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। गगनबावडा इथं समाज कल्याण विभागाच्या प्रशस्त आणि देखण्या इमारतीमध्ये शासकीय निवासी शाळा सुरू आहे। शाळेमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा असल्या तरी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी वर्गाचं आरोग्य राम भरोसे आहे। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची उत्तम सोय शासनाने केली आहे। त्यासाठी त्यावर लाखो रुपये खर्च होत असताना शाळेतील गृहपाल आणि मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। शासन लाखो रुपये खर्चून योजना राबवत असलं तरी प्रत्यक्षात शाळा आणि वसतिगृहातील परिस्थिती बिकट आहे। विद्यार्थ्यांना खरा पोषण आहार दिला जातोय। सडक्या भाज्या, आळी धरलेला आटा, पीठ, प्रचंड अस्वच्छता, गृहपालांची सतत गैरहजेरी, रिपोर्ट न देणं, सुरक्षा रक्षक ड्रेस कोडवर नसणं, पत्रकारांना मज्जाव करणं हे इथलं चित्र आहे। जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा वसतिगृहांना अचानक भेटी देऊन व्यवस्थापनाला जाब विचारत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। बी न्यूज साठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।